आणि यानंतरची बातमी दिवसभरामध्ये गाजली ती म्हणजे अर्थातच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालासंदर्भातली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आता लांबलेला आहे। पुढील आठवड्यामध्ये ही सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी गेलेली आहे। निवडणूक आयोग आणि सभापतींनी काढलेले निष्कर्ष हे वेगवेगळे आहेत। कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावरती सर्वोच्च न्यायालयाने हे उत्तर दिलंय। सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद सुद्धा केला। त्यांनी पक्षावरील कायदेशीर अधिकारांबाबत जोरदारपणे बाजू सुद्धा मांडली आहे। आमदार अपात्र न ठरल्याने शिंदेंची ताकद वाढली आणि आधी 31 चे 39 आमदार झाले, नंतर 56 झाले। सत्ता ही चुंबकासारखी असते असा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलाय। दरम्यान काय घडलं कोर्टामध्ये ते आपण बघतोय। तेव्हाचं शिंदे सरकार हे बेकायदेशीर होतं असं कपिल सिब्बलांनी युक्तिवाद कोर्टामध्ये केला। निवडणूक आयोगाने घेतलेल्या निकालावरती आधीच निर्णय द्या असं सांगण्यात आलं। त्यावर सिब्बल असं म्हणाले त्यानंतर अपात्रतेवरती निकाल देता येईल। कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं आणि त्यावरच या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक झालेली चूक ही सुधारावीच लागेल। सुधारण्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं आपण ती तिथे देशामध्ये नांदते आहे या गोष्टीला सोडून शकतो। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिले। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे।